लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। जयश्री संजय सोनवणे, वय वर्ष 23, राहणार आकाश पेट्रोल पंप, दिंडोरी रोड, मयत। सुमित संजय सोनवणे गंभीर जखमी। सोनवणे दोघे बहीण भाऊ होते। जयदेव लक्ष्मण महाले, वय वर्ष 21, राहणार परवंडी, मसरूळ, नाशिक, गंभीर जखमी। घनश्याम भारत महाले, वय वर्ष 20, राहणार धुळे, गंभीर जखमी। अनिल मच्छिंद्र साळवे गाडी चालकाने एक पिकअप गाडीने गाडी नंबर MH15 HH 7303 या गाडीने ओमिनी गाडी व 4 टू व्हीलरला व एक XV कारला 6 ते 7 गाड्यांना धडक दिली असे समजते आहे। गाडी व गाडी चालकाला मसरूळ पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आले आहे। पिकअप चालक हा दारूच्या नशेत असल्याचे माहितीनुसार सांगितले जात आहे। पिकअप गाडी चालकाला विचारले असता लहान मुलीने एक्सिलेटर दाबले, त्यामुळे अपघात झाला असे सांगत आहे। पिकअप गाडी चालक हा गुरुदेव रेसिडेन्सी, मसरूळ, रामेश्वर नगर, दिंडोरी रोड येथील आहे। गाडी चालक हा दिंडोरी रोड वरून RTO कॉर्नर कडे येत असताना हा अपघात झाला। अपघाताचे ठिकाण RTO कॉर्नर सिग्नल, मेरी, मसरूळ, पंचवटी, नाशिक। अपघाताची वेळ 11:30 ते 11:15 वाजता। सर्व जखमी हे सिग्नलवर उभे असताना हा अपघात घडला। पिकअप गाडी ही मागून स्पीड मध्ये येऊन धडक दिल्याचे सांगितले जात आहे। पुढील कारवाई मसरूळ पोलीस स्टेशन करत आहे। नमस्कार, मी डॉक्टर कल्पेश विजयराज राणा, मी कन्सल्टंट फिजिशियन आहे, सिनर्जी हॉस्पिटल, नाशिक, दिंडोरी रोड येथे। आज साधारणतः दुपारी 11:15 वाजता 4-5 अपघात झालेले पेशंट आपल्याकडे आले। नातेवाईकांच्या माहितीनुसार हे सगळे RTO कॉर्नरच्या सिग्नलला उभे होते आणि मागून एक पिकअपवाल्याने डॅश केलं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 4 ते 5 लोक इंज्युअर झाले। त्यात एक 23 वर्षाची मुलगी होती, ती आली तेव्हाच बरीच सिरियस होती, तिची नाडी वगैरे लागत नव्हती। तरी देखील आपण पंपिंग वगैरे करून जे काही क्रिटिकल उपचार आहेत ते आपण केले आणि तिला रिवाईव्ह करायचा प्रयत्न केला, पण अनफॉर्च्युनेटली ती रिवाईव्ह झाली नाही, तिची डेथ झालेली आहे। आणि त्याच्याबरोबर तिचा भाऊ पण होता, तिलाही पायाला गंभीर इजा झालेली आहे। आणि अजून एक 3 पेशंट आहेत, त्यांचे 2 जणांच्या पायाचे फ्रॅक्चर झालेले आहेत, एखाद्या छातीला मार लागलेला आहे। तर अपघात बऱ्यापैकी सिरियस होता आजचा। थँक्यू। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.